मवियानं देशाला मिळणाऱ्या एकूण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा 40% करण्याचं आश्वासन आपल्या जाहीरनाम्यात दिलंय. पण परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्राचा वाटा आधीच 52% जास्त आहे. म्हणजेच देशाला मिळणाऱ्या प्रत्येक 100 रुपयातले महाराष्ट्राला मिळणारे 52 रुपये मवियाला 40 रुपयांपर्यंत खाली आणायचेत, अशी जोरदार टीका होताना दिसतेय. मवियाला महाराष्ट्राला मिळणारे पैसे कमी करून महाराष्ट्राच्या विकासाला स्पीड ब्रेकर लावायचा आहे का, असा सवाल आता सामान्य जनता देखील विचारू लागली आहे. तसंही गुंतवणूक मिळण्याच्या बाबतीत आपलं राज्य कायम पहिल्या क्रमांकावर असतं. मात्र मविया सरकारच्या काळात विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र मागे ढकलला गेला होता. महाविकास आघाडीच्या भ्रष्ट कारभारामुळे कित्येक उद्योग महाराष्ट्राबाहेर गेले. मविया सत्तेत आली की महाराष्ट्राच्या विकासाला स्पीड ब्रेकर लावते, हे स्पष्ट असल्याची जाहीर टीका महायुतीचे नेते प्रचारात करत आहेत. विकासाच्या मुद्द्यावर जनता देखील आता सुज्ञ झाली असून महायुतीच्या नेत्यांच्या प्रचाराला उत्तम प्रतिसाद मिळत असल्याचं चित्र दिसत आहे.